हॅलो मित्रांनो, आज आपण महावितरण महापारेषण TC6 द्वारे विचारले जाणारे प्रश्न घेणार आहोत. भाग क्रमांक 2, प्रश्न 26वा. शॉर्ट सर्किट टेस्ट घेण्यासाठी रेटेड व्होल्टेजच्या किती टक्के व्होल्टेज प्रायमरी वायंडिंगला दिले जाते? उत्तर आहे 5%. प्रश्न क्रमांक 27. ओपन सर्किट टेस्ट घेण्यासाठी रेटेड व्होल्टेजच्या डॅश डॅश व्होल्टेज वायंडिंगला द्यावे. लो व्होल्टेज एवढे व्होल्टेज वायंडिंगला द्यावे. प्रश्न क्रमांक 28. ट्रान्सफॉर्मर ऑइलचा फ्लॅश पॉइंट डॅश डॅशला म्हणतात. 145°ला म्हणतात. प्रश्न क्रमांक 29. कॉन्झर्व्हेटर डॅश डॅशचे कार्य करते. तेलाची पातळी कायम ठेवण्याचे कार्य करते. प्रश्न क्रमांक 30. ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या रचनेमुळे डॅश डॅश होते. आर्थिक फायदा होतो. प्रश्न क्रमांक 31. AC यंत्राच्या तुलनेत ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता डॅश डॅश असते, जास्त असते. प्रश्न क्रमांक 32. ट्रान्सफॉर्मरच्या उपयोगितेनुसार डॅश डॅश हे प्रकार पडतात. उत्तर आहे वरीलपैकी सर्व. पॉवर ट्रान्सफॉर्मर, डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफॉर्मर, इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर. प्रश्न क्रमांक 33. ट्रान्सफॉर्मरची इनपुट फ्रिक्वेन्सी आउटपुट फ्रिक्वेन्सीपेक्षा डॅश डॅश असते, कायम असते. प्रश्न क्रमांक 34. जो ट्रान्सफॉर्मर लोडला जोडतात त्यास डॅश डॅश म्हणतात. डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफॉर्मर. प्रश्न क्रमांक 35. ऑल डे एफिशियन्सी म्हणजे डॅश डॅशचे गुणोत्तर होय. 24 तासात दिलेली व घेतलेली पॉवर म्हणजेच ऑल डे एफिशियन्सीचे गुणोत्तर होय. प्रश्न क्रमांक 26. सर्वसाधारणपणे डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफॉर्मरचे प्रायमरी व सेकंडरी कनेक्शन कोणत्या दोन पद्धतीने करतात? उत्तर आहे डेल्टा स्टार. प्रश्न क्रमांक 37. ट्रान्सफॉर्मर कार्यक्षमता जास्त असण्याचे कारण डॅश डॅश. उत्तर आहे फ्रिक्शन व विंडेज लॉस होत नसल्याने. प्रश्न क्रमांक 38. ट्रान्सफॉर्मरमधील कोअर लॉस होत असल्यावर टिंबटिंब डॅश डॅशचा आवाज येतो. उत्तर आहे हमिंगचा आवाज येतो. प्रश्न क्रमांक 39. ट्रान्सफॉर्मर डॅश डॅश तापमानापर्यंत सुरक्षित कार्य करते. उत्तर आहे 90°C पर्यंत. प्रश्न क्रमांक 40. करंट ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी बाजू शॉर्ट न केल्याने डॅश डॅश होते. त्यात हाय व्होल्टेज निर्माण होऊन जळेल. प्रश्न क्रमांक 41. सर्वसाधारणपणे पॉवर ट्रान्सफॉर्मरसाठी कोणती कूलिंग पद्धत वापरतात? उत्तर आहे ऑइल कूल्ड पद्धत वापरतात. प्रश्न क्रमांक 42. एका ट्रान्सफॉर्मरचे सेकंडरी टर्न दुप्पट केले व प्रायमरी टर्न निम्मे केले तर डॅश डॅश होईल, पडणार नाही. उत्तर आहे व्होल्टेजमध्ये काहीही फरक पडणार नाही. प्रश्न क्रमांक 43. एका डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफॉर्मरचा टर्न रेशो 25:1 असून प्रायमरी व्होल्टेज 11 kV आहे तर सेकंडरी व्होल्टेज किती असेल? उत्तर आहे 440 व्होल्ट. प्रश्न क्रमांक 44. ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी बाजूस 110 V चे व्होल्टेज दिले. ट्रान्सफॉर्मेशन 1 ते 4 आहे तर सेकंडरी व्होल्टेज किती? उत्तर आहे 440. प्रश्न क्रमांक 45. एका ट्रान्सफॉर्मरचे सेकंडरी व्होल्टेज 220 व्होल्ट आहे. टर्न रेशो 0 ते 1 असल्यास प्रायमरी व्होल्टेज किती असेल? उत्तर आहे 11,000 व्होल्ट. प्रश्न क्रमांक 46. पूर्ण लोड ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉपर लॉस 1000 वॅट आहे. लोड अर्धा केल्यास कॉपर लॉस डॅश डॅश पद्धतीने काढावे. उत्तर आहे 1000 गुणिले 100/50. प्रश्न क्रमांक 47. इंडिकेटिंग मापकामध्ये कोणत्या प्रकारची प्रेरणा निर्माण होणे आवश्यक असते? वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक उत्तर डिफ्लेक्टिंग प्रेरणा, नियंत्रित प्रेरणा, डॅम्पिंग प्रेरणा. प्रश्न क्रमांक 48. डॅश डॅश प्रेरणेमुळे काटा विशिष्ट ठिकाणी स्थिर होतो व विद्युत करंट वाहने बंद होताच तो परत शून्यावर येतो. उत्तर आहे कंट्रोलिंग. प्रश्न क्रमांक 49. ज्या तबकडीवर सुरुवातीचे आकडे जवळजवळ व नंतर समान अंतरावर असतात त्यास
डॅश डॅश म्हणतात. कॅम्पर्ड स्केल असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 50. एअर डॅम्पिंगमध्ये हवेच्या साहाय्याने डॅश डॅश साधले जाते. डॅम्पिंग. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा. धन्यवाद.